महापालिका निवडणुकांची घोषणा होताच राज्यातलं वातावरण तापलेलं आहे. मुंबई, मराठी आणि परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा रणकंदन सुरू झालेलं आहे. मुंबईमध्ये शिवसेना भवनासमोर ठाकरेंना डिवचणारे फलक लागलेले होते. उत्तर भारतीयांनो, बटोगे तो पिटोगे असा मजकूर या फलकांवर होता. याचा मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी समाचार घेतला. मराठीचा अपमान केल्यास तुम नहीं बटोगे तो भी पिटोगे अशा थेट इशारा मराठीच्या मुद्द्यावरून देशपांडेंनी दिलाय. मराठीचा अपमान केला तर तुम्ही बटा नाही तर नाही बटा, नाही बटोगे तो भी पिटोगे. मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही हा सुस्पष्ट मेसेज हा गेला पाहिजे आणि तो मेसेज देण्याचं काम आम्ही केलेलं. मराठी माणसांवर 212 निर्गुण हल्ले झालेले आहेत. माझ्या आकडे आहेत. तुरुंगात टाकले लोकांना मराठीचा झेंडा फडकवला म्हणून. काय सांगतात शिंदे आणि भारतीय जनता पक्ष? एकदा तरी निषेध केलाय का मुख्यमंत्र्यांनी किंवा उपमुख्यमंत्र्यांनी की बेळगावामध्ये सीमा भागामध्ये मराठी माणसांवरती जो अन्याय अत्याचार होतोय, त्यांना मराठी जगायचं आहे, मराठी म्हणून मराठी भाषा त्यांना हवी आहे म्हणून हे हल्ले होत आहेत. आणि इथे उत्तर भारतीयांना पिटोगे काय बटेगे तो पिटोगे चाललेलं आहे. हां, आधी लोकसभा आणि विधानसभेत बटेगे तो कटेगे होतं. आता त्यांचे वेगळे वेगळे प्रकार सुरू आहेत. ही नाटकं भारतीय जनता पार्टीनं कधीही मराठी अमराठीचा वाद केला नाही. उलट मनसेने कशा पद्धतीनं अमराठी माणसांना मारहाण केली, कशा पद्धतीनं प्रांतवादाच्या नावावर, भाषेच्या नावावर सर्वसामान्य मुंबईकरांना मारलं, त्यामुळंच बटेंगे तो पिटेंगे अशा पद्धतीच्या पोस्टर काही ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. मराठी माणसाचा द्वेष करायचा, परप्रांतीयांचा द्वेष करायचा, भाषिक वाद करायचा, मराठी अमराठी करायचं, मराठी गुजराती करायची, ही परंपरा उभाटा गटाची आणि मनसेची आहे. मुंबईकरांनी आणि महाराष्ट्राने ही परंपरा ओळखलेली आहे. त्यामुळे तुम्ही कितीही प्रयत्न केले तर मराठी अमराठी होणार नाही. मुंबईमध्ये उत्तर भारतीय मराठी माणूस, पाकिस्तानी माणूस, आता हे सगळे जे काय नवीन नवीन प्रकार आहेत ते समोर येतील. पण तो असा कोणताही हेतू नसतो. मराठी ही मुंबई ही सर्वांचीच आहे. मुंबईमध्ये प्रत्येक राहणारा माणूस जो अनेक वर्षापासून आहे त्याचा अधिकार निश्चित मुंबईवर आहे. म्हणून पोस्टर लावल्याने, बॅनर लावल्याने काही मतामध्ये परिवर्तन होतं असं मानणारे आम्ही नाहीत.